बरेचसे पेशंटचे वर्ष झालं सिटी स्कॅन का साधन नाही आहे. सिटी स्कॅनला 4,500 रुपये भरावं लागते. MRIला 5,500 किंवा 9,000. MRIचे दुखणं बघून त्या MRIला तेवढी पावती पाडावं लागते. मी एवढंच म्हणतो की हा जिल्हा रुग्णालयामध्ये एवढी मोठी बांधलेली आहेत, ते कशासाठी बांधलेली आहेत? का खाजगी खाजगीसाठी बांधलेली आहेत का? किंवा सिटी स्कॅन MRI मशीन नाही बंद म्हणून तुम्ही त्या खाजगी पेशंटला पाठवताय? उद्या कदाचित माझी पण मुलगी इथे डिलिव्हरीला येईल. त्या डिलिव्हरी आल्यानंतर हे काय सिटी स्कॅन MRI करत असले तर कुठलीही गोष्ट काही करत असेल तर खाजगीला जाऊ का? एवढं मोठं सरकारने पैसा खर्च करून काय उपयोग आहे? तुम्ही बघा इथं ॲम्ब्युलन्स पडलेत, ॲम्ब्युलन्स धूळ खात पडले. आणि जिल्हा रुग्णालय महिलांसाठी तर एवढं घातक नायक आहे की इथं एमर्जन्सी काय पेशंट लागले की छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल इथं घेऊन यावं लागतंय. मग हे एवढं मोठं बांधून काय उपयोग आहे? एवढं मोठं स्टाफ असून काय उपयोग आहे? हे स्टाफ छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं तर अजून बेटर आहे ना. तिथले कामं तर फास्ट होतील. निदान ह्या कामामध्ये इथं फक्त याच बसाचं डिलिव्हरी जे इमर्जन्सी असले ॲम्ब्युलन्स घालायचं देऊन जातात. मी कॅमेरामॅनला एवढंच सांगतो की हे एवढं ॲम्ब्युलन्स मोठे खर्च होऊन पडले, त्या ॲम्ब्युलन्सला किती धूळ लागलेत बघा. आणि गाड्या एवढं लागलेत की जणू करून की पेशंट भरपूर आहेत. पेशंटला इथं काहीच सोय नाही आहे. डिलिव्हरी पेशंटला इमर्जन्सी काय झालं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यावं लागतंय. हे बांधून काय उपयोग आहे? हे बंद करा ना, जिल्हाचं बंद करा, सिटीतले येऊ द्या. काही जिल्ह्याचे लोक सिटीलाच येतात ना, सिव्हिल हॉस्पिटलमध्येच येतात, जिल्ह्याला थोडी येतात. सिटी काही लोकांना इथल्या लोकांना जवळ पडतंय बेटर आहे म्हणून इथं येतात. इमर्जन्सी झाले तर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच जायला लागतंय. MRI मशीन सिटी स्कॅन हॉस्पिटल सुरू होऊन 1.5 वर्ष झाले. तेव्हापासून जे आहे ते MRI मशीन सिटी स्कॅन जे आहे ते मशीन अद्याप या ठिकाणी उपलब्ध नाहीत. मात्र त्याच्यावरती घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार देखील जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे. काय नेमका प्रकार आहे ना हा प्रकार काय तो घोळ असेल मला वाटतंय. विनाकारण नाही. 1.5 वर्ष झालं चालू आहे. अहो MRI मशीन जाऊ द्या, साधं व्हेंटिलेटर ऑक्सिजनची पाईपला ऑक्सिजन नाही आहे. पाईप फक्त आणून ठेवले तर टाकी खाली आहे ती. त्याचा काहीच नाही, उपयोगच नाही ना. ते बंदच करून टाका म्हणतो हॉस्पिटल. काय उपयोग नाही. इकडे सिव्हिल सर्जन वेगळं, इकडं डीन वेगळे, 2-2 कशाला लागतात तुम्हाला? पगार चालू आहे, लोकांची गैरसोय तर व्हायला लागली. लोक गरीबात आता सरकार कशा गरीबासाठीच काढते. गरीबाचे पैसे जड जायलेत ना, 4-4, 5-5 हजार रुपये जड चाललेत. उपयोग काय? बंद करून टाका, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून द्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उलट चांगले बेसमेंट आहे. इथं काहीच नाही आहे, काहीच नाही, काहीच काढीचं पण नाही आहे. फक्त लूटमार. 2 वर्ष झालं हॉस्पिटल हे चालू होऊन एक पण सिटी स्कॅन MRI मशीन नाही आहे. कारण काय? फॉलोअप का होत नाही आहे? सिव्हिल हॉस्पिटलचं काय एवढं मोठं फॉलो झालं, इथं का होत नाही आहे? त्या पाठीमागचं रिझन काय आहे? ह्या जर गोष्टी नाही चालू झाल्या तर मी वेगळ्या पद्धतीने मी आंदोलन करणार आहे.